त्यांचं लग्न झालेलं. त्यांची जी वाईफ होती ना, प्रेग्नंट झाली, मुलाला जन्म दिला आणि ते लहान बाळ असताना तिला कॅन्सर झालं. तरुणपणे. हां, त्या कॅन्सरमुळे ती मृत्युमुखी पडली. तिची जी आत्मा होती ना, ती त्या घरातच वास करायची. जवळपास 3-3:30च्या दरम्यान माणूस आपला गादी घालून खाली झोपलाय आणि त्यांना कंटिन्युअस फिलिंग येते कोणतरी असं डोकाळून बघतंय. तेव्हा त्यांनी असे डोळे उघडले आणि त्यांनी लिटरली त्या बाईचा चेहरा बघितला. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया ना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. ही जेव्हा प्राचीनी नरेट केलेली तेव्हा मी ती नरेशन म्हणजे ती कशी मेसेजवरती मला सांगत होती. सो मी ती वाचतोय, पॅराग्राफ वाचतोय. त्याच्यानंतर एंडला मी कन्क्लूड कसं केलं माहितीये तो, की यार शेवटी आईच्या हट्टापुढे आहे ना कोणाचीच नाही चालत. सो स्टोरी अशी आहे की हिचे कोणतरी काका आहेत ना, ते एका दुकानात काम करतात आणि त्यांचे म्हणजे जे कलीग, त्यांचे जे सहाय्यक होते ना, त्यांचं लग्न झालेलं. आता ते एका घरात राहत होते. बरं. सो झालं असं की त्यांची जी वाईफ होती ना, ठीक आहे, ती दिसायला खूप सुंदर व्यक्ती. म्हणजे नुसतं दिसायलाच नाही तर तिचा जो हे होता ना बिहेवियर, वागणं ते पण एकदम सोज्वळ. म्हणजे सगळ्यांची मेळमिळाव करणं, असं तसं हे ते. सो त्या बाईला अचानक झाला कॅन्सर. म्हणजे प्रेग्नंट झाली, मुलाला जन्म दिला आणि ते लहान बाळ असताना तिला कॅन्सर झालं. तरुणपणे. हां, आणि त्या कॅन्सरमुळे ती मृत्युमुखी पडली. सो झालं असं की तिची जी आत्मा होती ना, ती त्या घरातच वास करायची. आता हे कळलं कसं लोकांना, तर ऑब्व्हियसली त्या व्यक्तीने परत दुसरं लग्न केलं नाही. त्याची जी आई वगैरे होती तिने त्या मुलाचा सांभाळ केला असंच, आणि मुलाचा सांभाळ करून थोडा मुलगा मोठा झाला 1-2 वर्षाचा. मग हा कसा थोडा रिअलाइज झाला की हां, आता मुलगा मोठा आहे. कारण का मेन लहान जी मुलं असतात त्यांना 1-1.5 वर्ष मेन सांभाळणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर तुम्ही त्यांना ॲज अ नॉर्मल मुलासारखं हे करू शकता, म्हणजे कसे राहतात सुद्धा, पण एकदम लहान मुलं अजिबात नाही राहत. सो हा रात्रीच असा हसायचा, खेळायचा, जसा कोणतरी खेळत्या त्याच्याबरोबर. बापरे. किंवा कोणतरी खेळवायला येतं. आणि झालं कसं की हे कसे ना फिरतीचे काम करायला लागले. म्हणजे इकडे जा, सामान आणायला तिकडे जा, हे ते. आता कसं आहे की ते घर बंद नाही करू शकत. तर त्यांनी एकदा काय केलं की जे ह्याचे काका होते ना, त्यांना रिक्वेस्ट केली की ऐक ना, म्हणजे मी असं सामान आणायला चाललो आहे, तर तू माझ्या घरी राहशील का आज रात्र? ते बोलले ठीक आहे, काय इश्यू नाही आहे, म्हणजे मी राहीन करून. तर ते गेले झोपायला तिकडे, आणि झोपायला गेले तर झालं कसं की जवळपास 3-3:30च्या दरम्यान त्यांना त्यांची ती बायको दिसली. बापरे. आणि किती दिवसानंतर घडलेलं आहे? काही महिन्यानंतर? हां, म्हणजे तो जो लहान मुलगा होता ना, तो पण मोठा झालेला 4-5 वर्ष एवढा. बापरे, एवढा वेळ ती राहिली. आणि म्हणजे कसं की माणूस आपला गादी घालून खाली झोपलाय, तर त्याच्या डोक्यावरनं पैंजणांचा आवाज गेला. तर आता माणूस कसा एकदम झोपलेला असतो ना, तर आपण, आपल्याला आवाज आला ना तर आपण लगेच रिॲक्ट नाही करत. आपण असं डोळे उघडून हळू बघतो की कोण आहे. तर त्याला एक असं दुर्मिळ तिचा साया दिसला आणि पैंजणांचा आवाज दिसला. म्हणजे हॉलमधनं ती किचनमध्ये जाताना, आणि तो पैंजणांचा आवाज अचानक गायब. आणि मग नंतर तो पैंजणांचा आवाज ऐकल्यानंतर अचानक खोलीमध्ये खूप थंडावा वाटलं त्यांना. ते बोलले की हा काय प्रकार आहे. म्हणजे परत झोपले. मग नंतर त्यांना कोणतरी फील होतं ना आपल्याला की आता तू झोपलायस, तुला खूप गाढ झोप आली आहे. म्हणजे तुझ्यात तेवढी ताकद नाही की डोळे उघडून पण बघायची, पण जर तुझ्या डोक्यापाशी कोणी येऊन उभं राहील ना, तर तुला प्रेझेन्स फील होतो. भाई कंटिन्यू कर, मी सांगतो ह्याच्यावरच. हां, बरोबर. तर ते झोपले आहे आणि त्यांना कंटिन्युअस फिलिंग येते की डोक्याच्या इकडे
कोणतरी असं डोकाळून बघतंय. ती व्यक्ती काहीच नाही करत आहे, काहीच नाही. आणि मग त्यांना जेव्हा ती स्ट्रॉंग प्रेझेन्स फील झाली ना, तेव्हा त्यांनी असे डोळे उघडले आणि त्यांनी लिटरली त्या बाईचा चेहरा बघितला. त्यांनी आव बघितला ना ताव, सरळ उठले, घर बंद केलं आणि रातोरात निघाले ते घरी जाऊन. आणि त्यांना झोप नाही. मग त्यांना ताप भरला. मग त्यांनी सांगितलं की हे तुझ्या घरी मी झोपलो ते असं असं झालं करून. तो बोलतो की हा मला माहिती आहे की म्हणजे अजून तिचा वास आहे घरात. आधी मला नाही वाटायचं, पण जेव्हा हा लहान होता ना तर ह्याच्याबरोबर ती खेळायला यायची रात्री. पण ती कधी कोणाला काही करत नाही, त्रासवास नाही देत. तुला त्रास दिला का? तो बोला नाही. पण हे काय प्रकार आहे? म्हणजे तू जर मला बोलतोय झोपायला तर मला सांग तरी की असं असं आहे. मला जर काय झालं असतं तर? तो बोला पण तू काळजी करू नको. अरे पण काळजी? तो बोला ह्याच्या पुढे मला आता परत सांगू नको झोपायला जायला, मी नाही जाणार आहे. तो बोला ठीक आहे ठीक आहे, काय इशू नाही. मग थोडे महिने उलटून गेले. परत त्याला कुठेतरी बाहेर जायचं होतं. त्याने तोपर्यंत म्हणजे तो जेव्हा जेव्हा जायचा ना तो घरच बंद करायचा. आता झालं कसं की थोड्या महिन्यानंतर ना त्याचा जो मुलगा होता ना त्याला म्हणजे ना त्याची तब्येत पण एवढी ठीक नव्हती. सो त्यांनी परत ह्याला सांगितलं की अरे तू पण आहे आज, तर तू जाशील का माझ्या घरी झोपायला करून असं असं. तर तो बोलला की मी जर एकटा नाही जाणार आहे बाबा. तो बोला नाही पण एकटा कुठे आहे, माझा मुलगा तर आहे ना. अरे तुझा मुलगा एवढा चिमुकला आहे, त्याच्याबरोबर खेळायला आली तर माझं काय होणार? हा, मी नाही जाणार आहे एकटा. तर मग त्यांनी हिच्या वडिलांना विचारलं. तर हिच्या वडिलांना माहित होतं, त्यांनी स्टोरी सांगितलेली. हिचे वडील बोलले की मी तर नाही जाणार बाबा. वडिलांनीच नाकारलं. हा मी नाही जाणार, तुला जायचं जा, मी नाही येणार. समज झालं कसं की त्यांनी मग त्यांच्याच बरोबर काम करणारा एक मुलगा होता ना त्याला तयार केला. मग हे दोघं परत गेले रात्री झोपायला. आता हाला माहिती होतं की हा बाबा ही 3 ते 3:30च्या दरम्यान हिचा म्हणजे हे येतो. पण जो तो मुलगा होता ना त्याला काहीच माहित नाही याबद्दल, नवीन. तो तर नवीनच. सो झालं, हे झोपले आणि परत तो सेम पैंजणांचा आवाज सेम टाइमला, म्हणजे हॉलमधनं किचनमध्ये जाताना तो प्रेझेन्स वगैरे फील झाला. हे खाली झोपलेले, तो जरा वरती झोपलेला तो दुसरा मुलगा, आणि तो असे पोटाशी झोपलेला, म्हणजे आपलं डोकं असं एंडला असतं ना तसं. तर त्याला तो प्रेझेन्स त्याला पण फील झाला. आणि लिटरली त्या मुलाने असं आहे ना डोळे उघडून असे बघितले तर त्याला ती एकदम अदृश्य अशी तिची हे दिसली आहे, आकृती दिसली. आणि त्यांनी असा हात हे केला तर हात आरपार गेलाय. तू मारायला वगैरे गेला असेल. नाही नाही नाही, आपण बोलतो ना हे कोण आहे व्यक्ती यार, हा हा हा, तसा त्याला तरी हात फिरवला आणि हात आरपार गेलाय. बापरे. लिटरली तो जोर जोरात ओरडत पळून सुटला तो तिकडनं. आणि असं बोलतात की अजूनही त्या घरात तिचा वास आहे, अजूनही आहे. अजूनही आहे. सो मग मी तिला विचारलं की हे असं का, त्या घराचं काहीतरी आहे का? तर तेव्हा तिने सांगितलं की हे जे घर आहे ना तिकडच्या जे आजूबाजूचे राहणारे लोक आहेत ना त्यांनी सांगितलं हे घरात काहीतरी प्रॉब्लेम आहे. ह्याच्या आधी पण एक जे जोडपं राहायला आलेलं ना तेव्हा सुद्धा एक बाई अशीच मृत्युमुखी पडलेली. आणि त्या घराच्याच थोड्या लांब आहे ना एक वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडावरती पण एक म्हातारी जी आहे ना तिचा वास असतो. म्हणजे ती म्हातारी बरोबर काहीतरी झालेलं, तर ती सुद्धा खूप लोकांना रडताना दिसली आहे तिकडे. बापरे. सो हा जो पूर्ण शास्त्री बागच्या आजूबाजूचा जो परिसर आहे ना तिकडे अशा खूप काही स्टोरीज आहेत. त्यांनी मला सांगितलं की मी डिटेलमध्ये नंतर अजून स्टोरीज सांगेन, खूप आहेत. पण सध्या हे जे मेन तिने ऐकलेल्या आणि अनुभवलेल्या त्याच्या, सो ही जेव्हा अशा आपण इन्सिडेंट ऐकतो ना, अशक्य गोष्ट आहे. एक्झॅक्टली. आणि भाई जसं तू बोललास ना आता की ते एका बाबाकडे नेलं, आणि तर तसंच मला आहे ना माझा एक मित्र आहे त्यांनी एक व्हिडिओ पाठवला होता. आता तो पण आहे ना कोणत्या तरी असा मुस्लिम समाजातलेच कोणतरी बाबा होते, आणि तेच त्यांच्या भाषेत काही बोलत असेल तर ते बाबा होते. आणि ते एक जवळपास मला वाटतं 12-13 वर्षाची मुलगी असेल तिच्या अंगातून काढत होते.
आता त्याची गोष्ट अशी भाई की ती मुलगी नॉर्मली आपल्या शाळेला किंवा कॉलेज क्लासला वगैरे जात होती. तर जाता जाता असं तू बोललास की ती एक वेळ एक काळ होतं जिथे तिला एका बाईच्या आत्म्याने झपाटलं. ओके. आणि ते बाईचा मृत्यू कसं झालेलं की ती जेवण बनवता बनवता तिला हार्ट अटॅक आलेला. ओ. आणि त्या आईचा आत्मा तडपडत होता की तिला तिच्या मुलांना परत भेटायचं होतं. तर इच्छा पूर्ण राहिली, ती इकडेच फिरत राहिली. आणि जनरली असं होतं ना की घर हे सगळ्या गोष्टी मंदिर असतात आणि तिकडे एवढे पूजा वगैरे पाठ करतात, तर ते लोक डायरेक्टली परत त्यांच्या घरी जाऊ नाही शकत त्या फॉर्ममध्ये. म्हणून ती कोणाचं तरी शरीर शोधत होती आणि त्याच वेळी तिला ती मुलगी भेटली आणि तिच्या अंगात तिने तिचं घर केलं. आता होतं असं की आपण बोलतो ना किंवा कोणत्या तरी एका व्यक्तीला जेव्हा एक निगेटिव्ह आत्मा किंवा एक निगेटिव्ह एंटिटी असते, ती जेव्हा तिच्या अंगात जाते तर ती अजून निगेटिव्ह एंटिटीला पण अट्रॅक्ट करते. आता ही जी अंगात आली पण ती खूप सटल होती, कारण ती एवढी म्हणजे पॉवरफुल नव्हती. तर तिला साईड इफेक्ट्स वगैरे मध्ये व्हायचे, पण ठीकठाक, एवढं काय कोणी नोटीस केलं नाही. थोडे आजारी वगैरे पडायला लागली, थोडे तब्येत डाऊन वगैरे व्हायला लागली. काही दिवसांनी तिच्या घरी राहत होती मुलगी. तिच्याच घरी तिचे वडील ऑफ झाले होते, म्हणजे काही वर्ष वगैरे झाले असतील. तर आता कारण तिच्या अंगात ऑलरेडी एक बाई आहे, तिच्या अंगात एक ऑलरेडी नेगेटिव्ह शक्ती आहे. तिच्या वडिलांची आत्मा पण तिच्यात अट्रॅक्ट झाली, म्हणजे तिच्या वडिलांची आत्मा पण तिच्या अंगात येऊ लागली. आता जेव्हा एवढे आत्मा एकसोबत आले तर तेव्हा तिचे ते साईड इफेक्ट दिसू लागले. शांत बसणं, मध्येच असे विचित्र एपिसोड्स येणं, मध्येच एका माणसासारखं बोलणं, ऑर्डर देणं तिच्या आईला की मला हे पाहिजे ते पाहिजे. यूपीचे वगैरे होते, तर तिकडे ते माहिती आहे ना तुला की काय बोलतात, पॅट्रियार्की वगैरे असते. त्याला मराठीत शब्द एक चांगलाच आहे, पितृसत्ता. हा, पितृसत्ता. तेच तर तसं. तर ते आईला म्हणजे एकदम अशी गपचूप राहणारी मुलगी आईला ऑर्डर देते, हे आण, मला ते पाहिजे ते पाहिजे, असं तसं. तर दारू वगैरे मागणं, हे मागणं, तर ते खूप शॉकिंग होतं. 12 वर्षाची 13 वर्षाची मुलगी हे सगळं मागते. तर त्याच्यामुळे त्यानंतर त्यांना वाटलं की बाबा हे काहीतरी गडबड आहे. मग त्या बाबांकडे वगैरे तिला घेऊन गेले. बाबांकडे गेले, नॉर्मल होती. तर बाबांनी काय मंत्र उच्चार वगैरे केले. आता डायरेक्ट तिच्या वडिलांच्या आत्म्याला बोलवू नाही शकत. तर वडिलांच्या आत्म्याला जर बोलवायचं आहे, आधी त्या बाईच्या आत्म्याला बोलवायला लागेल. बरोबर. मग त्यांनी आधी त्या बाईच्या आत्म्याला बोलवलं. ती बाईला विचारलं काय करते ते, माझी मुलं आहेत, मुलांचं नाव घेतलं, हे ते सगळं. आणि मुलगी एकदम असे बेशुद्ध अवस्था कशी असते की सबकॉन्शियस अशी होती मुलगी. आणि उत्तर देते ती बोली वडिलांना बोलवून आण. कुठे आहेत ते बोलते होंगे कब्रिस्तान में होंगे. आणि मी व्हिडिओ पण प्ले करून दाखवेन, कब्रिस्तान में होंगे कही तो. इस समय कहाँ है वो? सोया होगा अपने कब्रिस्तान पर। तो कहाँ मरे? मुंबई में मरा. ओ. क्या काम करते ते? तर काहीतरी कपड्याचं वगैरे ते काम करायचं होतं, म्हणजे त्यांची फॅमिली गावी राहत होती, ते मुंबईला राहत. आपके सेठ क्या करते है? बरोबर उत्तराला प्रत्युत्तर करत होते आणि असं एकदम पुरुषाच्या म्हणजे एकदम त्या झोनमध्ये. आणि मग त्याच्यानंतर एक टाइम असा आला भाई, ती ढसाढसा रडायला लागली त्यांच्या समोर. आणि तिची आजी होती ना, आजी, तिला आई आई हाक मारायला लागली, अम्मा अम्मा, आणि ते पाणी पिला दो, पाणी. त्याला पाणी नका पाजू. तर बाबांनी उत्तर विचारलं की तुला काय हवंय. तर असं माहिती पडलं की जे तिचे वडील होते ना, तिने ते जेव्हा जिवंत होते ना, त्यांनी त्यांच्या घरी कधी बघितलं नाही, मुलींवर लक्ष दिलं नाही, दारू जुगार सट्टा हे सगळं खेळत राहिले, म्हणजे जीवाची मजा करून घेतली, घराकडे कधीच बघितलं नाही. आणि जेव्हा त्यांचं हेच करता करता जेव्हा त्यांचा कामावर मृत्यू झाला ना, त्यांना एक खंत त्यांच्या मनात राहिली, की गिल्ट राहिला की मी मेलो, पण मी मरता मरताही माझ्या परिवारासाठी, माझ्या मुलींसाठी काही करू नाही शकलो. तर त्याची इच्छा काय नव्हती. बाबाने विचारलं तुझी इच्छा काय? त्याची इच्छा कायच नव्हती. त्याची इच्छा होती की मला माझ्या मुलींना बघायचं आहे, मला माझ्या मुलींच्या नातवंडांना मला बघायचं आहे, आणि मला तुम्ही पाणी पाजा आणि मी निघून जाईन. त्याची तेवढी अपेक्षा होती. मग त्यांना त्यांच्या नातवंडांना वगैरे दाखवलं, त्या चेहरा दाखवला. एनर्जी नव्हती काय अंगात, तर तिचा हातात एनर्जीच नाही, कारण बाबांनी एनर्जी. तर हात टच करायला दिलं, म्हणजे त्या नातवंडांचं वगैरे. त्यांना पाणी पाजलं आणि मग त्याने ती आत्मा सोडली. आणि मग त्या बाईचं पण असंच काहीतरी केलं, तिच्या मुलांना बोलवलं, तिला दाखवलं, आणि मग त्याच्या आत की आम्ही सुखी होते.